महाप्रसादातून विषबाधा, एकाचा मृत्यू, शेकडो नागरिक अस्वस्थ। भद्रावती तालुक्यातील माजरी येथील घटना। भद्रावती तालुक्यातील माजरी येथील कालीमाता मंदिरात आयोजित करण्यात आला होता। यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर काही नागरिकांना भाविकांना उलटी, पोटदुखी, अतिसाराचा त्रास सुरू झाला। रविवारी पहाटे 3 वाजता सदर घटना उघडकीस आली। या घटनेमध्ये गुरुफेक राम यादव राहणार माजरी या वृद्धाचा मृत्यू झाला असून विषबाधा झालेल्या शेकडो रुग्णांना माजरी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे, भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। यावेळी वरोरा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वरोरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाला भेट देत रुग्णांशी संवाद साधत प्रकृतीविषयी जाणून घेतले। यावेळी रुग्णांची प्रकृती स्थिर असून अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात येतोय। तर या घटनेत कार्यक्रमाचे आयोजक बबलू राम यादव यांना चौकशीसाठी माजरी पोलिसांनी ताब्यात घेतले। ताई हा कशाचा दौरा होता आणि काय नेमकी समस्या? आज दौरा म्हणून नव्हता। न्यू कॉलरी माजरीमधली जी आहे त्या कॉलरीमध्ये कालीमाता मंदिर आहे। कालीमाता मंदिरामध्ये एका इसमाचा त्या ठिकाणी वैयक्तिक त्यांचा धार्मिक एक कार्यक्रम होता। त्या निमित्ताने जवळपास 450-500 लोकांचं जेवण त्यांनी आयोजित केलं होतं आणि जेवण आयोजित केल्यानंतर सगळ्यांना फूड पॉयझन त्या ठिकाणी झालं। जवळपास आता या उपजिल्हा रुग्णालय वरोरामध्ये 65 पेशंट या ठिकाणी आले होते। त्यातला एक पेशंट हा दगावला आणि बाकी जे पेशंट आले होते त्या पेशंटला प्रत्येकाला आता मी वैयक्तिकरित्या भेटली। प्रत्येकाची स्थिती आता स्थिर आहे आणि या ठिकाणी डॉक्टर खुजे देखील आमच्या दवाखान्याचे आहे आणि त्या पेशंटनी सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीचं काम या दवाखान्यातल्या सगळ्या लोकांनी, सगळे आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेवरती तात्काळ आम्हाला ॲडमिट करून घेतलं, गाड्या पाठवल्या, चांगल्या पद्धतीनं मदत त्यांनी या ठिकाणी केली आणि या भागाची आमदार म्हणून माझी देखील जबाबदारी होती की मी सुद्धा त्यांना येऊन भेटलं पाहिजे। म्हणून ही त्या सगळ्या ॲडमिट असणाऱ्या पेशंटला भेट देण्याकरता मी या ठिकाणी आली होती आणि आत्ता डॉक्टर साहेबांना विचारलं की परत त्यांना काही सोयीसुविधांची गरज जर असेल तर ते देखील करण्याची माझी तयारी आहे। पण डॉक्टर साहेब म्हणाले की आता बऱ्यापैकी काही पेशंटला आता सुट्टी देखील होत आहे, ते स्वतःहून सुट्टी मागत आहे आणि सगळ्यांची परिस्थिती आता स्थिर आहे। हितेश राजनहिरे, वरोरा, चंद्रपूर।